पण कधी आपली निवड केली जाईल. मैंने उसका फ़ोन कट किया इसलिए मजा लेते हैं. काय ते मॅसेज टाकतात ठाण्यात आलो आहे पोलीस ठाण्यात परत यावं लागलं. साहेब आले मागे ना मोरे प्रेम नावाने एलिओने. हा अरे यार टीव्ही ना कसा मध्ये घुसतो यार. आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता जबरदस्ती केली, रयतेवर अगणित अन्याय केले, देवधर्माची विटंबना केली. हा औरंग्याचा कारभाराचा काळा इतिहास आणि काळा अध्याय संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु अशाची भलामण करणे, त्यांचं कौतुक करणं हा देशद्रोह आहे. आणि ते पण देशप्रेमाची, देशभक्तीची ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. हो थांब जरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सही काय पाहिजे आमची. आपण झाल्यानंतर आहे ना आपण आता ते फोन करून काय झाला तरी गुन्हा तर दाखल. हो ते दाखल करतो ते आम्ही. अरे धबा काही होऊ दे. ते म्हटलं ना झालं ना मी ऑफिसर बरोबर पाठवून देतो सही करून झालं. हा येस माझी माहिती नाही कोण. हो ओके. गुन्हा दाखल करणं हो चालू आहे. हो मोठे साहेब बोलतो. आपली माहिती घेतली साहेब खाली साहेब समोर साहेब. ओम नमः पार्वती पते हर हर नीट पकडा कोणाला नाही. छत्रपति शिवाजी महाराज की हमसे जो टकराएगा नीम का बट्टा कड़वा है, नीम का बट्टा कड़वा है. अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. जय 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 भवानी, जय जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. करण्यात आलेले आहे. कोणकोणते गुन्हे या ठिकाणी दाखल होणार आहे हे बघा. या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्यांनी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसाची जी भलामण करतोय, एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे. देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं, हिंदूंची मंदिरं तोडली, महिलांचा अपमान केला, गावं लुटली, छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले. आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे. आणि म्हणून अशा अबू अजमीवरती
गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याच्यावर जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलमं या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आज गुन्हा दाखल झाला. त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण जेव्हा आमदार होतो, आपण खासदार होतो, तेव्हा देशाच्या प्रति आपण प्रामाणिक राहणार, राज्यघटनेच्या विरोधात काम करणार नाही अशा प्रकारची आपण शपथ घेतो. आज देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं अशा माणसाची भलामण करणं म्हणजे देशद्रोह आहे आणि त्याकरता ती जी शपथ जी आपण घेतलेली होती त्या शपथेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आमदारकीचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. राज्यपालाला देखील पत्रव्यवहार करणार का? नक्कीच आम्ही राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी. सर, अशा प्रकारे अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळत आहेत, मात्र तोडक अशी कारवाई त्या ठिकाणी होते. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांना आपलं काय आव्हान असणार आहे? माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा कडक आदेश काढलेले आहेत. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरोधात बोललं की समाज प्रक्षोभक होतो, समाज त्याच्यावरती कारवाईची मागणी करतो आणि मग आपल्या पोलीस बंदोबस्तात वाढ होते. याकरता आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेचलं पाहिजे, वेळीच आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाकलं पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. ही मागणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहे. प्रशांत कोरोटकर झाले, सोलापूरकर झाले, या अगोदर देखील अनेक लोकांनी अशा वक्तव्य केलं होतं. त्यामुळे चित्रपट जे लोक असतील अशा पद्धतीने वक्तव्य करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. ठाकरे सरकारने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते ठाकरे शिवसेना पाऊल. बघा, UBT उबाठा यांनी हिंमत हारलेली आहे. त्यांच्याकडे आंदोलन करायला सुद्धा माणसं नाही आहेत आणि त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाची तत्व सोनिया गांधींच्या घरात गहाण ठेवलेली आहेत. त्यांना प्रथम सोनिया गांधी आणि राहुल गांधींची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच याविषयी या आंदोलनात ते उतरतील. मला वाटत नाही सोनिया गांधी त्याकरता त्याला परवानगी देतील. हिंदी सर, हिंदी. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली होती आणि त्या संदर्भातलं आता हे वक्तव्य कसं बघतात? या वक्तव्यासंदर्भात अबू आझमी पोलीस ठाणे गाठलेलं आहे. अबू आझमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे, यांनी हजारो हिंदूंची मंदिरं तोडली. छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक महिना सुळावर लटकून ठेवलं. त्यांची क्रूर अशी हत्या केली, महिलांचा अपमान केला, महिलांवर अत्याचार केला. अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता. त्याचबरोबर त्यांची स्तुतिसुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमींनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे. देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वाघेळ स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. गेल्या काही दिवसापासून इतिहासामध्ये इतिहासामध्ये खोडा टाकण्याचं काम करत आहे. टिपू सुलतान असेल या इतर लोकांची देखील आता औरंगजेबचं उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता अशांना कठोर कारवाई हे सरकार म्हणून गृहमंत्री करतील का? काय बघ, अशा माणसांना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे. हल्ली एक टेव फुटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं. अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे. घरातनं उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे. आम्ही आमच्या
महापुरुषांचा, आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय. सर, गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट गाजताना पाहायला मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत. कसं बघताय या सगळ्याकडे? नाही तेच म्हणतोय, म्हणून तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात. यामागे यांची वेगळी भावना आहे. यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या, यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे, दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राजकीय स्टंट आहे, मात्र कारवाई झाली पाहिजे. मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली तर आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे. त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध, कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत. आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे. आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाही आहेत. त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं. यापूर्वी या ठिकाणी आता या ठिकाणी तक्रार दाखल करतात, गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत शिवसेना म्हणून. तर काय वाटतं, ठाकरे गट शिवसेना ते देखील आहेत, त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का त्या संदर्भात अधिकाधिक केस होतील का? उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे. मतांसाठी लाचारी करतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. सर, मागील काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या आधी मी प्रवक्ता होतो, त्यामुळे मला हिंदुत्वाची लाईन काढायला सांगितली होती मातोश्रीवरून. हे तर जगजाहीर आहे. किशोर तिवारींनी म्हणण्याची गरजच काय? किशोर तिवारी यांना लवकर शहाणपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून ते जी काही भलामण करत होते उभाटाची, त्यांच्या लक्षात आला हा मुद्दा उभाटा नाहीये, अबू आझमी आहे. तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू नका. देश के खिलाफ अपने जो महापुरुष है उनके ऊपर अत्याचार करने वाला छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, उनका अपमान करने वाला ये औरंगिया था. ये औरंगिया ने हजारों हिंदुओं की मंदिर तोड़ डाले थे, देश का लूट किया था, गोर गरीबों के ऊपर अन्याय किया था, महिलाओं पे अत्याचार किया था. छत्रपति संभाजी महाराज को 40 दिन क्रूर पद्धति से अटक किया था, उनके ऊपर अत्याचार किए थे अपना धर्म परिवर्तन के लिए. ऐसे आदमी का अगर अबू आज़मी भलामण करता होंगे, उनकी स्तुति तुमने गाते रहेंगे, तो अबू आज़मी को ये महाराष्ट्र में हम घूमने नहीं देंगे. सर, जिस प्रकार से आपने मांग की है, जब विधायक होते हैं देश के प्रति सम्मान रखने का, देश के प्रति प्रामाणिक रहने की अब सौगंध खाते हैं. ये अबू आज़मी ने भी सौगंध खाई थी, लेकिन देश के खिलाफ, हिंदुस्तान के खिलाफ जो आदमी काम करता है उसकी अगर वो भलामण करते हैं तो देशद्रोह का काम उन्होंने किया है. इसीलिए उनका रिजाइन देना चाहिए, उनका रिजाइन लेना चाहिए. इससे पहले एमआईएम पार्टी रहेगी या फिर समाजवादी पार्टी रहेगी, वंदे मातरम को लेके बहुत बड़ा जो महापुरुष राष्ट्र पुरुष के खिलाफ जिनकी वर्तणूक थी, अगर वो आदमी की कोई भलामण करेगा तो शिवसेना ये सहन नहीं करेगा. गट से ये कदम आगे उठाना चाहता, बल्कि देखो ठाकरे गट क्या करेगा, क्या करना चाहिए, उनको राहुल गांधी और सोनिया गांधी को पूछना पड़ता है. वो परमिशन देंगे तो ही वो लोग करते हैं, और उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है, वोट पाने के लिए हिंदुत्व छोड़ दिया. उनसे क्या हम लोग अपेक्षा कर सकते हैं? चलो पुढची भूमिका शिवसेनेची काय असेल? गुन्हा दाखल तर करतोय आम्ही, आणि बघा काय करतो ते. सर, हिंदीमध्ये पहिला गुन्हा ठाण्यात दाखल होतोय, राज्यभरातून इतर जिल्ह्यात आपण अशा प्रकारचे गुन्हे दाखल बघा हे ठाणे आहे, हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणे आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणे. आंदोलनामध्ये आहे. बघा या देशात राहणारा, या देशावर प्रेम करणारा जो माणूस असेल आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती पण प्रेम करतो, छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करतो. या देशाला स्वतःचा देश म्हणून जे जे स्वतःला मानतात ते सगळे आमच्या सोबत आहेत. रोहित शर्मावर टिप्पणी केलेली आहे. काँग्रेस बघा काँग्रेस
यांची अवस्था खूप वाईट आहे. ज्या दिल्लीमधून काँग्रेस उभी राहिली तिथेही त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे अशी कोणतरी येणार आणि रोहित शर्मावर टीका करणार. काय लक्षात येतं, कशाला प्रसिद्धी देतात? अहो, आता विषय वेगळा आहे देखो, अबू आजमी के ऊपर देशद्रोह का गुना दाखल करना चाहिए. यहाँ महाराष्ट्र में नहीं, पूरे हिंदुस्तान में रहने का उनको अधिकार नहीं है. जिस औरंगजेब ने हिंदुओं की सैकड़ों हजारों मंदिरें तोड़ डाली, महिलाओं पे अत्याचार किया, छत्रपति संभाजी महाराज पे क्रूर अत्याचार किया, वो देश के खिलाफ था. उसने अपना देश लूटा. उसका अगर भलामण, उसके ऊपर स्तुति सुमन जो अबू आजमी कर रहे हैं, तो ये हमको सहन होने वाला नहीं है. हमारे नेता एकनाथ शिंदे साहब ने सुबह ही मांगनी की है कि अबू आजमी के ऊपर देशद्रोह का गुना दाखिल करना चाहिए. आज हम यहाँ उनके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल कर रहे हैं. अबू आजमी ने कहा कि 52 वर्ष औरंगजेब ने जो है हुकूमत की है, लेकिन वो क्रूरतावादी नहीं था. अगर वो ऐसा करता तो अनेक देखो, अपना इतिहास देखो. छत्रपति संभाजी महाराज को महीनों महीने तक उन्होंने बंद करके रखा, क्रूर अत्याचार किया, धर्म परिवर्तन के लिए महिलाओं पे अत्याचार किया, अपने मंदिरें लूटे, मंदिरें तोड़ डाली. उस औरंगजेब का अगर वो अबू आजमी भलामन करते तो उनको भी हम महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे. इस्तीफा के बारे में क्या? उन्होंने इस्तीफा देना चाहिए.